नमस्कार. आपण नेहमी म्हणतो स्त्री पुरुष समान आहेत, पण एक प्रश्न आहे, जर समान असतील तर अजूनही मुलगी जन्माला आली की काही घरात शांतता का असते? जर समानता असेल तर घरकाम फक्त स्त्रीची जबाबदारी का मानली जाते? आणि जर समाज आधुनिक झाला असेल तर अजूनही स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? म्हणून आजचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष समता निर्माण करण्यासाठी नेमकं काय करावं? स्त्री पुरुष समता म्हणजे स्त्रियांची पुरुषांची स्पर्धा करणे नाही. स्त्री पुरुष समता म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी, समान आदर आणि समान स्वातंत्र्य मिळणे. समता म्हणजे स्त्रीला शिक्षण, करिअर, निर्णय आणि सन्मान यामध्ये कोणताही भेदभाव न करणे. समता म्हणजे तिला कमकुवत म्हणून नव्हे तर समर्थ व्यक्ती म्हणून स्वीकारणे. खरं सांगायचं तर समस्या कायद्यामध्ये नाही. आज भारतात स्त्रियांसाठी अनेक कायदे आहेत, पण समस्या आहे मानसिकतेमध्ये. आजही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. आजही काही घरात मुलाला जास्त स्वातंत्र्य आणि मुलीला जास्त बंधने दिली जातात. समाज आधुनिक झाला आहे, पण विचार अजूनही जुन्या काळातच अडकलेले आहेत. आणि म्हणून स्त्री पुरुष समतेचा प्रश्न कायद्याचा कमी आणि संस्काराचा जास्त आहे. यासाठी शिक्षण सर्वात महत्वाचे आहे. स्त्री समतेचा पाया म्हणजे शिक्षण. ज्या समाजात स्त्रिया शिक्षित असतात तो समाज प्रगती करतो. शिक्षण स्त्रीला फक्त नोकरी देत नाही तर स्वतंत्र विचार करण्याची ताकद देतो. स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असेल तर तिचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून मुलींना नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. स्त्री समतेची सुरुवात घरातूनच होते. जर मुलाला लहानपणापासूनच शिकवलं की स्त्रीचा आदर करणे ही संस्कृती आहे तर भविष्यात समाज बदलतो. घरकाम हे फक्त स्त्रीचं कर्तव्य नाही. स्वयंपाक, मुलांची काळजी ही दोघांचीही जबाबदारी आहे. जेव्हा घरात समता असते तेव्हा समाजातही समता निर्माण होते. स्त्रीच्या निर्णयांचा आदर करायला हवा. स्त्रीला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असावा. करिअर, लग्न, शिक्षण या सगळ्या बाबतीत तिचं मत महत्वाचं असायला हवं. समाज बदलण्यासाठी मोठ्या भाषणांची गरज नाही, छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा आहेत. मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव न करणे, स्त्रीच्या मताला महत्व देणे आणि सर्वात महत्वाचे स्त्रीचा सन्मान करणे. जेव्हा हे बदल घरात घडतील तेव्हा स्त्री समता आपोआप निर्माण होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री समता ही फक्त स्त्रियांसाठी नाही, ती संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आहे. कारण ज्या समाजात स्त्रीचा सन्मान असतो तो समाजच खऱ्या अर्थाने महान बनतो. म्हणून प्रश्न असा नाही की स्त्रीला समता द्यावी की नाही. प्रश्न असा आहे की आपण समतेसाठी किती तयार आहोत.